पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मदिनाचं त्रिशताब्दी वर्ष आहे आणि त्यामुळे जलसंपदा विभागाच्या वतीनं आयोजित केलेल्या जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याच्या निमित्तानं गोदा ते नर्मदा जलयात्रेचं आयोजन करण्यात आलंय। अहिल्यादेवी होळकरांच्या चौंडी या जन्मगावातून या यात्रेला सुरुवात होणार आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शैलेश बारगजे यांनी। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्म उत्सवाच्या निमित्ताने गेल्या वर्षभरापासून विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं जात आहे आणि याचाच एक भाग म्हणून आता गोदा ते नर्मदा अशी एक जलयात्रा काढण्यात येणार आहे आणि ही जलयात्रा राज्यातील 2 ठिकाणाहून काढण्यात येणार आहे। पहिली आहे ती अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मस्थान असलेल्या चौंडी येथून आणि दुसरी जलयात्रा जी निघणार आहे ती त्र्यंबकेश्वर येथून निघणार आहे। या दोन्ही जलयात्रा शिर्डी येथे एकत्र येणार आहेत आणि पुढे त्या मध्य प्रदेशातील माहेश्वर या ठिकाणी त्याचा समारोप होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर चौंडी येथे या जलयात्रेचा शुभारंभ होणार आहे। त्यामुळे मोठी तयारी या ठिकाणी केलेली पाहायला मिळते। या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा आहे आणि या पुतळ्याची सजावट आणि सगळं सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे। आजची ही जी जलयात्रा सुरू होत आहे ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या उपस्थितीत या जलयात्रेला सुरुवात होणार आहे।